मधल्या काळामध्ये अनेक लोक गेली किंवा काय त्या काळामध्ये ताई तुम्हालाही विचारलं असेलच. तुम्ही आता रणरागिणी एक चेहरा होतात, म्हणजे आजही आहात तुम्ही पक्षाचा चेहरा. अशा परिस्थितीमध्ये असा चेहरा आपल्याकडे असावा ह्यासाठी काही प्रयत्न झाले होते का? नाही, प्रयत्न नक्की झाले होते. 19 जून आमचा पक्षाचा वर्धापन दिन. त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. ती संध्याकाळ मी उलट ठाण्यातच होती. बरं एका कार्यक्रमासाठी मी ठाण्यात गेली होती. बरं, काय माझ्या कुणकुण लागलेली मैत्रिणीच्या. का तुम्हाला असं काय? अजिबात नाही. बरं मी 9:30 पर्यंत तिथे होती. उलट मी निघताना म्हणजे दुपारी जेव्हा आमचं सगळं उद्धवजींचं भाषण झालं, भयंकर कडक भाषण होतं, त्याच्यानंतरही आम्हाला म्हणजे जाणवत होतं काहीतरी वेगळंच चाललंय, ज्यावरती पक्षप्रमुख इतक्या ह्यानी बोलतायत. त्यावेळेला उलट मी प्रताप सरनाईक स्वतः शिंदे साहेबांना भेटून, संजय राऊत समोर बसलेले, कुठे चाललात किशोरताई, तुम्ही जेवत नाही का? तर म्हटलं नाही, मी यांच्या ठाण्यात जाते. बर तेव्हा मस्करीने प्रताप सरनाईक म्हणाले होते की अरे काय आमच्याकडे निवडणूक वगैरे काय लढताय का? तर मी म्हटलं नाही, मी मुंबईकर आहे, मी मुंबईतच बरी आहे. आणि मी निघाले. 9:30 नंतर मला पहिला फोन माझ्या एका नेत्यानेच केला, आपण कुठे आहात? मी म्हटलं मी ठाण्यातच आहे. तर म्हणे पहिल्या आधी मुंबईत या. आता तोपर्यंत काही माहिती नव्हतं, कारण आम्ही सगळे फोन बिन बंद करून, कारण आम्ही ठरवलेलं एन्जॉय करायचं आहे. माझ्या मुंबईच्या 4 मैत्रिणी बर आणि ठाण्यातल्या 2, अशा आम्ही 6 जणी होतो. त्यामुळे सगळ्यांना स्ट्रिक्ट सांगितलं, फोन बंद करा. आपण 3-4 तास एकत्र थांबणार आहोत, मजा करणार आहोत. अगदी ती तलाव पाळीमध्ये बसलो, घोडागाडी, बोटिंग वगैरे केली. सगळं आम्ही करत होतो. आणि तेवढ्यात घोडागाडी सगळं, हा तिथे घोडागाडी पण आहे, त्याच्यात पण आम्ही बसलो. एक मजा करायची म्हटलं करूया. पण त्याच्यानंतर फोन आल्यावर लगेच आम्ही घरी निघालो. माझी सून पण ठाण्यातलीच आहे, त्यामुळे कोपरी ठाणा म्हणजे ज्या मतदारसंघात शिंदे साहेब लढले तिथली आहे माझी सून. त्यामुळे जाणं येणं तर नक्की होतं. पण त्या दिवशी निघालो आणि रात्री जेव्हा बातम्या आल्या, दुसऱ्या दिवशी आम्ही सगळेजण बाळासाहेबांच्या शक्तीस्थळाजवळ आलो, स्मृतीस्थळाजवळ. आणि आम्ही होतो, मी स्वतः आहे, ह्या ज्या आता आमच्या बाकी गेले आहेत ना, त्याही माझ्याबरोबर होत्या. बर आणि आम्ही विनवणी करत होतो, शिंदे साहेब. कोण कोण होत्या गेलेल्यांपैकी? हे काय सगळ्या. मग पहिले म्हणजे शीतल म्हात्रे, हो का? अलिबागमध्ये काय भाषण केलं आदल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही काय बघतोय. त्यामुळे बऱ्याच सगळ्या, अगदी मीनाताई, सगळ्या ज्या आता अर्धा डझनच्या वर, 1 डझनच्या वर तिथे आहेत, त्या सगळ्या आमच्याबरोबर होत्या, रडत होत्या, विनवण्या करत होत्या. त्यामुळे आम्हाला वाटत होतं की असं होता कामा नाही. घडलं. पण तुम्ही ठाणेकरांना काय फोन वगैरे करून सांगितलं का की थांबवा किंवा या? नाही, मी अनेकदा प्रयत्न आम्ही केले ना आपल्याच माध्यमातून. फोन वगैरे मी तेव्हाही कधी केले नव्हते. म्हणजे जेव्हा मी महापौर होती आणि ठाण्यातले मस्के साहेब महापौर होते, चांगले आम्ही मित्रमैत्रिणीसारखे आमचे रिलेशन होते. पण तेव्हाही आम्ही भेटत पण होतो. म्हणजे ठाण्यात गेलो तर नरेश स्वतःहून म्हणायचे, या ना ताई चहा प्यायला. ते कधी आले तर आम्ही, पण फोन त्यासाठी नाही केला, कधी कामासाठी नाही केला आणि त्यासाठी नाही केला. पण आपल्या माध्यमातून किंवा अनेकदा आम्ही जे मेसेज जायला पाहिजे ते करत होतो. वाटत होतं की किमान ज्या पद्धतीने घडतंय ते घडू नये. आणि सगळं घडवणं आपले बाळासाहेबांनी घडवलं, तुम्हा आम्हाला पण. त्याच्यानंतर उद्धवजींचं पण योगदान आहे. 2012 नंतरचा जर प्रवास पाहिला तर त्यामध्ये शिंदे साहेबांच्या बरोबरचे सगळे उदयाला 12 नंतर जास्त आले. मग त्याच्यात उद्धवजींचा सहभाग नाही कसा म्हणता, तो कसा नाकारता येईल? त्यामुळे मला वाटतं जे घडलं ते फार विचित्र घडलंय. आणि विचित्र घडलं तर घडलं, पण आताही तुमच्याबरोबर विचित्रच होतंय.
काय होतं असं वाटतं तुम्हाला? ते म्हणतात नाही, आमचं नाही. सगळं अलबेल आहे. नाही नाही म्हणणं मग आलबेल आहे अगदी आत्ताचा लेटेस्ट. मग तुमचं कल्याण काय भाईंदर, मीरा भाईंदर, भाजप आमदार प्रताप प्रताप सरनाईक सरनाईक. का भांडणं चालली? आलबेलाची ही भांडणं आहेत म्हणजे मग ती भांडणं नाहीत. काय म्हणायचं, कुरबुरी. आणि कुरबुरीचं पहिलं तुटण्याचा पहिली सुरुवात कुरबुरी असते. काय सुचवायचं तुम्हाला नेमकं की काय होऊ मला नाही घातलं काय, असं कारण वाटतं? फार विद्वान सगळे लोक आहेत. सगळ्याच ह्यानी गोष्टींनी ते फार मोठे झाले आहेत, विद्वत्तेने मोठे आहेत, बाकी सगळ्यांनी मोठे आहेत. त्यांना काय सुचवायचं आपण? आम्ही निष्ठावंत शिवसैनिक. आम्ही फायद्यापुरते बाळासाहेब फायदासाठी नाव असं नाही आहे. आमचा फायदा नको, तोटाही झाला तरी चालेल, पण बाळासाहेब, उद्धवसाहेब किंवा ठाकरे घराणं त्याच्याशी आम्ही जोडून आहोत.